नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियनच्या सीबीटीच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिशियनचे मॉड्यूल चालू केले होते. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 11वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो, या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या दुसऱ्या पार्टबद्दल डिस्कस करणार आहे. या आधीचा पहिला पार्ट आणि या आधीचे सगळे मॉड्यूल्स जे असे मॉड्यूल्स की जे क्वेश्चन तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, हे सगळे मी माझ्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याची सेपरेट प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी या आधीचे मॉड्यूल्स किंवा या आधीचा पार्टही बघितला नसेल, आधी तो पार्ट बघून घ्या. आजच्या पार्टला आपण सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 20 म्हणजे 19 प्रश्न आधी झालेले आहेत. आजचा क्वेश्चन नंबर या लेक्चरचा पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 20 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतो बघा, की विच टाइप ऑफ वॅटमीटर, हा कोणत्या टाइपचा वॅटमीटर आहे किंवा कोणत्या प्रकारचा वॅटमीटर, जो इमेज मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे हा कोणत्या प्रकारचा वॅटमीटर आहे. आता लक्षात एक ब्लोंडेल थेरम आहे, की ब्लोंडेल थेरम काय सांगतो माहितीये का, जर तुमचा बॅलन्स पॉवर सप्लाय असेल, कसं असेल बॅलन्स असेल, तर बॅलन्स मध्ये तुम्हाला नंबर ऑफ वॅटमीटर किती लागतात माहितीये का, जेवढे फेज आहेत तेवढ्यामधून जर तुम्ही एक मायनस केला तर तुम्हाला नंबर ऑफ वॅटमीटर तेवढे लागतात. मग आता ही जी डायग्राम आहे ना, ही पहिली गोष्ट वॅटमीटरची, कारण यांनी तर सांगून दिलं ही वॅटमीटरची डायग्राम आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर इथं तुम्हाला नाही का, जर तुम्ही L1 L2 L3 VU म्हणजे ही 3 फेज मेजर करण्यासाठी, कशासाठी आहे, 3 फेज मेजर करण्यासाठी. आणि सोबत सोबत जर तुम्ही बघितलं ते बघा, याच्या लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक, म्हणजे असे 2 एलिमेंट्स इथे दिलेले आहेत. याचाच अर्थ हा 2 एलिमेंट वाला 3 फेज काय 2 एलिमेंट 3 फेज वॅटमीटर आहे. मग आता किती एलिमेंट्स आपले, तर 2 एलिमेंट्स आहेत आणि सप्लाय किती आहे, 3 फेजचा सप्लाय आहे. म्हणजे बघा 3 एलिमेंट नाही, 2 एलिमेंट 3 फेज वॅटमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर बी कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज विथ एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. एअर फ्रिक्शन डॅम्पिंग साठी कोणत्या प्रकारचा इन्स्ट्रुमेंट वापरला जातो. आता बघा, मी तुम्हाला काल डॅम्पिंगचे नाही का प्रकार सांगितले होते, की आपण डॅम्पिंग म्हणजे डॅम्पिंग कशासाठी वापरतो रे, की जो निडल असते ना, त्या जो पॉइंटर आहे, तो पॉइंटर एका रिडिंग वरती गेल्यानंतर तो ऑसिलेट नाही झाला पाहिजे, म्हणजे इकडे इकडे गेला नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, डॅम्पिंग वापरत असतो. मग डॅम्पिंगचं पहिलं डॅम्पिंग असते एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. कोणती असते, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. दुसरी डॅम्पिंग असते त्याला आपण फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग म्हणतो. काय म्हणतो, फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग. आणि तिसरी डॅम्पिंग असते त्याला आपण म्हणतो ईडी करंट डॅम्पिंग. ईडी करंट डॅम्पिंग. आता लक्ष, हे नंतर नाही का एखाद्या वेळेस मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण सध्या एवढं लक्षात राहतं की एअर फ्रिक्शन डॅम्पिंग मध्ये आपण काय करतो, एक एअर टाईट सिलेंडर असतो, त्याच्यामध्ये काय करतो, त्या निडलच्या म्हणजे एक सिलेंडर सोबत अटॅच करतो, त्यामुळे काय डॅम्पिंग प्रोव्हाइड होते. फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग मध्ये फ्लुइडला आपण काय करतो, निडलचं ते जो खालचा पार्ट यालाच काय करतो, फ्लुइड मध्ये ठेवतो. मग त्याच्यामुळे काय होतो, तो पॉइंटर हलत नाही. आणि ईडी करंट डॅम्पिंग म्हणजे ईडी करंटचा वापर करून आपण डॅम्पिंग प्रोव्हाइड करतो. तर यांनी इथं काय विचारलं माहितीये का आपल्याला, की विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. तर एअर फ्रिक्शन डॅम्पिंग लक्षात राहू द्या, आपण सरळ सरळ मुव्हिंग आयर्न टाईपचा जो इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी, या मुव्हिंग आयर्न टाईपच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण एअर फ्रिक्शन डॅम्पिंग वापरत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 22, विच टाइप ऑफ एनर्जी मीटर वर्क्स विथ अ न्यूट्रल कनेक्शन. आता लक्षात आलं की असा कोणता एनर्जी मीटर म्हणते की जो न्यूट्रल कनेक्शन सोबत काम करतो. आता आपल्या घरात तुम्हाला माहितीये, इंडस्ट्रीमध्ये नाही का 3 फेज एनर्जी मीटर बसवतात. तर 3 फेज म्हणजे RYB वाले तिथं 3 फेज वरती वर्क करणारे असतात. आणि जो आपला कमर्शियल यूज साठी जो वापरतो आपण, जसं की जो सिंगल फेज साठी वापरणार, तर जो सिंगल फेज वाला एनर्जी मीटर असतो ना, त्याच्यामध्ये आपण तो न्यूट्रल सोबत काम करत असतो. पण त्यांनी तेच विचारलं की विच वर्क्स विथ अ न्यूट्रल कनेक्शन. तर न्यूट्रल कनेक्शन सोबत काम करणारा कोणता असतो, सिंगल फेज सिंगल एलिमेंट एनर्जी मीटर. म्हणजेच ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज अ टाइप ऑफ फ्रिक्वेन्सी मीटर. जी डायग्राम मध्ये जो फ्रिक्वेन्सी मीटर दिलेला आहे, तर या फ्रिक्वेन्सी मीटरचा टाइप कोणता आहे. जर आता तुम्ही थोडं ITI मध्ये जर का फ्रिक्वेन्सी मीटर बघितलं असेल ना, तर अशा प्रकारचा फ्रिक्वेन्सी मीटर असतो पहा. या फ्रिक्वेन्सी मीटर मध्ये 45, 50 आणि 55. मग जी फ्रिक्वेन्सी सध्या त्या सप्लायची असेल, तिचे हे बघा, तुम्हाला इथे हे असे डॉट दिसून राहिले व्हाईट कलरचे, ते ऍक्च्युअल फिजिकल मध्ये नाही काय असे म्हणजे काय एक हे असतं, त्या काय म्हणजे आपलं निडल टाईप असतं, ते काय करतात जागेवरती असं नाही का व्हायब्रेट होतं. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी 50 असेल, तर हे 50 जवळच्या निडल नाही का व्हायब्रेट व्हायला लागतील. मग यावरून आपण ठरवत असतो की आज सध्याची आपली फ्रिक्वेन्सी किती, 50 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी आहे. मग ही डायग्राम नाही का बघा, जसे हे मी तुम्हाला सांगितलं ना, हे असे निडल सारखे किंवा काट्यासारखे असतात. तर मग हे कोणत्या टाईपचे आहे, हे असतं बघा मेकॅनिकल रेझोनन्स टाईप. म्हणजे याच्यात काय होतं की जो हे ऍक्च्युअल मध्ये नाही का, हे मेकॅनिकली हा काय होतो, मूव्ह होतो आणि रेझोनन्सच्या प्रिन्सिपलवरती काम करतो. म्हणजे काय होतं, जे फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीवरती तो काय करतो, व्हायब्रेट होतो, त्याला आपण रेझोनन्स म्हणतो. तर हा मीटर याला म्हणतो आपण मेकॅनिकल रेझोनन्स टाईप मीटर असतो. मग अजून कोणकोणते असतात रे, अजून बघा, आपण बघितलं असेल डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर असतो. त्याच्यामध्ये सरळ सरळ काय करणार, आपण सप्लायला कनेक्ट करणार आणि काय करणार, जसं तुम्ही बटन दाबणार तर त्या याच्यावरती तुम्हाला आकडा लिहून येईल, 48 फ्रिक्वेन्सी आहे, 50 हर्ट्झ आहे, 60 हर्ट्झ आहे. मग ते डिजिटल टाईप झाले.
पण हे जे अॅनालॉग टाईप झाले त्याच्यापैकी हा कोणता आहे, अॅनालॉग टाईप मध्ये सुद्धा हा कोणता आहे, मेकॅनिकल रेझोनन्स टाईप, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 24, व्हॉट इज द युनिट ऑफ सेन्सिटिव्हिटी. आता एवढं लक्षात राहू द्या की सेन्सिटिव्हिटी काय असतं माहिती का, टॉर्क टू वेट रेशिओ म्हणजे सेन्सिटिव्हिटी असतं किंवा बाकी काय असतील, पण सेन्सिटिव्हिटी नाही का इज अ रेसिप्रोकल ऑफ करंट. मग आता करंटचा रेसिप्रोकल म्हणजे काय बघा, करंटचा जर का तुम्ही फॉर्म्युला बघितला, करंटचा फॉर्म्युला असतो व्ही बाय आर. काय असतो, व्ही बाय आर. मग सेन्सिटिव्हिटी जर का रेसिप्रोकल असेल करंटचा, तर सेन्सिटिव्हिटीचं युनिट असतं बघा व्ही आर बाय व्ही. मग रेजिस्टन्स युनिट असतं ओहम आणि व्होल्टेजचं युनिट असतं व्होल्ट. म्हणजे ओहम अपॉन व्होल्ट हे कशाचं युनिट आहे, सेन्सिटिव्हिटीचं युनिट आहे. म्हणजे बघा ओहम अपॉन व्होल्ट म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हे कसं आलं, का आपण करंटचा रेसिप्रोकल घेतला हे आपण कधी एखाद्या लेक्चरमध्ये बघू नंतर, पण सध्यासाठी एवढं लक्षात होतं की जे सेन्सिटिव्हिटी युनिट काय असतं, टॉर्क टू वेट रेशिओ असतो, हा फॉर्म्युला पण आहे त्याचा, आणि सोबत ओहम अपॉन व्होल्ट म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा बघा क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतो, व्हाय टू सिंगल स्ट्रेट होल्स आर प्रोव्हाइडेड इन अ अल्युमिनियम डिस्क इन अ एनर्जी मीटर. म्हणजे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं बघा की एनर्जी मीटरच्या, जे जुन्या काळात एनर्जी मीटर होते, अल्युमिनियम डिस्क मध्ये दोन सरळ छिद्रे का दिली जातात, केलेली असतात. तर बघा मी तुम्हाला काल सांगितलं होतं कशी आपण अल्युमिनियम डिस्क असते, या अल्युमिनियम डिस्कच्या डायमीटरली अपोजिट दोन डायरेक्शन आपण काय करत असतो, याला होल करतो. कालच्या लेक्चरमध्ये मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं. तर हे का करतो, कारण याच्यामध्ये नाही का सिंगल फेज एनर्जी जो एनर्जी मीटर त्याच्यामध्ये क्रिम्पिंग एरर असतो. आता क्रिम्पिंग एरर म्हणजे काय असतं की, क्रिम्पिंग एरर म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, लोड नसताना सुद्धा डिस्क फिरते. मग हे डिस्क फिरू नये आपण म्हणून काय करतो, आपण डायमेट्रिकली म्हणजे डायमीटरच्या दोन अपोजिट डायरेक्शनला आपण काय करतो, होल करतो. याच्यामुळे काय होतं, जशी याच्यातून मॅग्नेटिक फील्ड जाणार, हा कॉर्नर लॉक होऊन जाणार आणि डिस्क काय होते, एक प्रकारे थांबून जाते. मग हे करण्यासाठी किंवा क्रिम्पिंग एररला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, हे होल करतो. मग ऑप्शन बघा काय म्हणतो, टू रिड्यूस द डिस्क वेट, डिस्कचं वेट रिड्यूस करण्यासाठी करतो का नाही करत. टू फॉर द पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी आपण नाही का कॅपॅसिटर बँक वगैरे वापरतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी पण नाहीये. टू प्रिव्हेंट द फ्लक्सला लिकेज करण्यासाठी नाही, आपण चांगल्या प्रकारचे कोर वगैरे वापरतो त्यासाठी. टू अरेस्ट द क्रिम्पिंग एरर, म्हणजे क्रिम्पिंग एररला अरेस्ट करण्यासाठी किंवा क्रिम्पिंग एररला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, असे डायमेट्रिकली अपोजिट दोन होल करत असतो. क्वेश्चन नंबर 26 बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आता बघा इन्स्ट्रुमेंटचे नाही का दोन टाईप पडतात, एक असतं प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी. त्याच्यापेक्षा प्रायमरी इन्स्ट्रुमेंटला नाही का आपण ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणतो. मग आता प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असतं माहिती का, असे इन्स्ट्रुमेंट जे लॅबमध्ये ठेवलेले असतात, ज्याचा वापर आपण डायरेक्ट रिडिंगसाठी करत नाही. मग सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, जेही तुम्ही मीटर बघताना आपल्याकडे फ्रिक्वेन्सी मीटर असेल, एनर्जी मीटर असेल, मल्टीमीटर असेल, सगळ्या प्रकारचे मीटर जे आपण रिडिंग घेण्यासाठी वापरतो, ते सगळेच्या सगळे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहेत. मग आता प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे लॅबमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचा रेफरन्स घेण्यासाठी फक्त आपण ते काय करतो, ते इन्स्ट्रुमेंट वापरत असतो. मग हा जो इन्स्ट्रुमेंट आहे ना, ते हा इन्स्ट्रुमेंट पहिली गोष्ट एक ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे. ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे प्रायमरी इन्स्ट्रुमेंट. आणि हा बघा आता याच्यापैकी मग आता मेन एक्झाम्पल म्हणजे जर का तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं हा नेमका इन्स्ट्रुमेंट कोणता आहे, तर याला नाही का आपण टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर म्हणतो. हा जो दिसतो तुम्हाला हा एक टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर आहे. पण आता सध्या क्वेश्चन मध्ये बघा ऍब्सोल्यूट आहे, इंडिकेटिंग आहे, रेकॉर्डिंग आणि इंटिग्रेटिंग आहे. तर हे सगळेच्या सगळे तिन्ही टाईप नाही का हे सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे पडतात. त्यापैकी हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर आहे आणि त्यातल्या हा कोणता ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 27, व्हाय द डॅम्पिंग फोर्स इज रिक्वायर्ड टू मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. आता कोणत्याही मुव्हिंग कॉइल असो, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट असो किंवा कोणत्याही प्रकारचा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असो, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की डॅम्पिंग टॉर्क आपल्याला का गरजेचा असतो. बघा काय होतं, कोण डॅम्पिंगच विचारलं, हा डॅम्पिंग टॉर्क काय गरजेचं असतो. मी आत्ताही क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन बघा, समजा की निडल आहे तुमची, ही नाही काय रिडिंग वरती गेली समजा 10 वरती, मग तुम्ही बघितलं असेल कधी कधी काटाने काय व्हायब्रेट व्हायला लागतो, म्हणजे तो काय होतो एका ठिकाणी राहत नाही, तो काय करतो इकडं काय व्हायब्रेट होतो. मग या काट्याला रिडिंग वरती स्टेबल करण्यासाठी किंवा जे ऑसिलेशन याच्यामध्ये होते हे ऑसिलेशन याच्यामध्ये नाही झाली पाहिजे म्हणून आपण डॅम्पिंग वापरतो. मग डॅम्पिंगचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असतं, फ्लूइड फ्रिक्शन डॅम्पिंग असतं आणि नंतर इडी करंट डॅम्पिंग असतं. मग डॅम्पिंग का वापरतो असं त्यांनी विचारलं. बघा मेक्स द निडल मूव्ह फास्ट मूव्ह करण्यासाठी का नाही, उलट त्याची जी मुवमेंट आहे काय झाली पाहिजे, स्लो झाली पाहिजे, एका ठिकाणी स्टेबल झाली पाहिजे म्हणून वापरतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 काढला. हेल्प टू डिफ्लेक्टिंग द फोर्स ऍक्ट एज अ फास्ट, मग डिफ्लेक्ट करण्यासाठी तर डिफ्लेक्टिंग टॉर्क आपण वापरणार. ब्रिंग्स निडल टू द झिरो पोझिशन, याच्यासाठी आपण कंट्रोलिंग, याला आपण टीसी म्हणतो किंवा कंट्रोलिंग टॉर्क आपण वापरतो. कशासाठी, निडलला झिरो पोझिशनला रिटर्न आणण्यासाठी. आणि बघा नंतर काय म्हणतात, डी अरेस्ट द निडल विदाउट ऑसिलेशन,
त्या निडलला विदाऊट ऑसिलेशन अरेस्ट करण्यासाठी किंवा म्हणजे धरून ठेवण्यासाठी आपण वापरतो. तर ह्याच कारणासाठी आपण काय वापरत असतो, डॅम्पिंग टॉर्क वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. या तिन्ही प्रकारचे टॉर्क नाही का, डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क आणि डॅम्पिंग टॉर्क, हे कालच्या लेक्चरमध्ये मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले होते. ज्याही विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर बघितलं असेल आधी ते लेक्चरमध्ये नाही का हे तिन्ही एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणून आता इथं काय थोडं फास्ट चाललो आपण. नंतर बघा क्वेश्चन नंबर 28. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सॉफ्ट आयर्न कोअर इन अ मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट? सॉफ्ट आयर्न कोअर कशासाठी काय विचारलं नाही त्यांनी, सॉफ्ट आयर्न कोअरचा वापर विचारला कशामध्ये, मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंटमध्ये. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोअर आपण कशासाठी वापरतो? जर ट्रान्सफॉर्मर तुम्ही शिकले असेल ना, कोअरला मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक जी मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे त्या फ्लक्सला वाहून नेण्यासाठी किंवा मॅग्नेटिक सर्किटला कंप्लीट करण्यासाठी आपण कोअरला वापरत असतो. त्यांनी काय विचारलं की सॉफ्ट आयर्नची कोअर का वापरणार? तर लक्षात राहू द्या की सॉफ्ट आयर्नच्या कोअरचं काय असतं, त्याच्यामध्ये जो फ्लक्स डिस्ट्रीब्युशन होतं युनिफॉर्म होतं आणि याच कारणासाठी आपण काय करत असतो, जेही इन्स्ट्रुमेंट असेल, मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट असेल, मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट आयर्न कोअर वापरतो. म्हणजे बघा, स्ट्रेंथ द डिफ्लेक्टिंग फोर्स स्ट्रेंथ करण्यासाठी नाही, कंट्रोल द निडल मुवमेंट, निडलच्या मुवमेंटला कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं टॉर्क वगैरे ते टॉर्क वापरणार आपण. प्रोव्हाइड द मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटीसाठी सुद्धा नाही, टू प्रोव्हाइड द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन एअर गॅप. म्हणजे जो एअर गॅप येणार तुमचा त्या एअर गॅपमध्ये जो मॅग्नेटिक फ्लक्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते एक समान राहिलं पाहिजे, युनिफॉर्मली राहिलं पाहिजे. म्हणून आपण काय करतो, सॉफ्ट आयर्नची कोअर वापरत असतो. क्वेश्चन नंबर 29 बघा, विच पॅरामीटर इज कॉज द लोडिंग इफेक्ट इन अ इन्स्ट्रुमेंट? आता लोडिंग इफेक्ट म्हणजे काय असतो लक्षात राहू द्या. काय होतं, जर समजा तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा तुम्हाला सांगतो एक असतो इनपुट इम्पिडन्स झेड आय, म्हणजे काय असतं इनपुट इम्पिडन्स, इनपुट इम्पिडन्स म्हणजे आपण झेड म्हणतो, याला आपण टोटल रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो. जर तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा इनपुट इम्पिडन्स जर का कमी झाला ना, इनपुट इम्पिडन्स कमी झाल्यामुळे त्या मीटरमधून नाही का करंट जास्त जायला लागतो, व्होल्टेज जास्त घ्यायला लागतं आणि याच्यामुळे काय होतं की मीटर हा लोड सारखा वाटतो. म्हणजे काय, जो आपण मीटर आपल्याला मीटर कशासाठी वापरणार, मेजर करण्यासाठी वापरणार आहे, पण तो मीटरमधून इनपुट इम्पिडन्स कमी झाल्यामुळे करंट जास्त जातो, करंट जास्त म्हणजे व्होल्टेज जास्त घेतो आणि यामुळे काय होतं माहिती का, तो जो मीटर आहे ना तो मीटर लोड सारखा वागतो, त्याच्या म्हणजे तो ऍज अ लोड वर्क करणार आणि याच इफेक्टला म्हणजे त्या करंटच्या घेण्याच्या पेक्षा आपण लोडिंग इफेक्ट म्हणतो. मग हा लोडिंग इफेक्ट येऊ नये किंवा काय म्हणते, फॉर विच पॅरामीटर इज द कॉज, म्हणजे हा या लोडिंग इफेक्ट येण्यामागचं कारण काय असतं, याच्या मागचं कारण लक्षात की ज्या मीटरची सेन्सिटिव्हिटी कमी असते ना, जर का तुमच्या मीटरची सेन्सिटिव्हिटी कमी असेल तर सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळे काय होतं की तिथं करंट जास्त जातो, इनपुट इम्पिडन्स कमी होतो, इनपुट इम्पिडन्स कमी झाल्यामुळे तो मीटर ऍज अ लोडचं काम करतो आणि त्याला आपण लोडिंग इफेक्ट असं म्हणतो. मग लोडिंग इफेक्ट येण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की लो अॅक्युरेसी लो नसते, सेन्सिटिव्हिटी हाय नाही, सेन्सिटिव्हिटी कशी पाहिजे, लो पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की जे सेन्सिटिव्हिटी पाहिजे तुमच्या मीटरची, जर का सेन्सिटिव्हिटी कमी असेल तर सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळे लोडिंग इफेक्ट तयार होतो आणि हाच लोडिंग इफेक्ट तयार होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, त्या मीटरची सेन्सिटिव्हिटी काय करत असतो, वाढवत असतो किंवा जो इनपुट इम्पिडन्स आहे ना तो इनपुट इम्पिडन्स आपल्याला काय ठेवावा लागतो, जास्त ठेवावा लागतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 30, नेम ऑफ विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट, या खालील दिलेल्या इन्स्ट्रुमेंटचा प्रकार सांगा. आता बघा सरळ बघा, हे आता पाठ करण्यासारखं पण तुम्हाला इथे एक गोष्ट आहे बघा, इथं जर का तुम्ही बघितलं हे सिलेंडर आहे, या सिलेंडरमध्ये बघा इथं नाही का या निडल सोबत नाही का या सिलेंडरला असं कनेक्ट केलेलं आहे, तर हे लक्षात राहू द्या, हे एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. कोणती डॅम्पिंग आहे? एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. मी तुम्हाला सांगितलं डॅम्पिंग आपण कशासाठी वापरणार आहे, डॅम्पिंग वापरणार आपण त्या इन्स्ट्रुमेंटची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला कमी करायसाठी किंवा ऑसिलेशनला अरेस्ट करण्यासाठी. तर ही जी डॅम्पिंग तुम्हाला इथे दिसून राहिली ना, ही एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. आता इन्स्ट्रुमेंटचं नाव विचारलं सरळ लक्षात राहू द्या की हा अट्रॅक्शन टाईप मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे. कोणता इन्स्ट्रुमेंट आहे हा? अट्रॅक्शन टाईप मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पाठ करण्यासारखं म्हणून डायरेक्ट लक्षात राहू द्या. मला फक्त हे दाखवायचं तुम्हाला की ते एअर फ्रिक्शन डॅम्पिंग आहे, अशी एअर फ्रिक्शन डॅम्पिंग दिसते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 31, विच मीटर यूज टू मेजर द रिव्हॉल्युशन पर मिनिट ऑफ द मोटर. आता जर तुम्ही फर्स्ट इयरला आहे ना, ठीक आहे, सेकंड इयरचे जर का तुम्ही विद्यार्थी असाल का नाही, सेकंड इयरला वगैरे जर का तुम्ही गेले तर किंवा फर्स्ट इयरला जर तुम्ही बघितलं असेल ना, तुमच्या ITI कॉलेजमध्ये जर का तुमचे सिनियर लोक वगैरे प्रॅक्टिकल करत असतील तर प्रॅक्टिकल करताना नाही का जी मोटर असते, मोटरची स्पीड मेजर करण्यासाठी नाही का आपण एक मीटर वापरतो, जे आपण म्हणतो बघा ही मोटर 1000 RPM न फिरून राहिली, ही मोटर 200 RPM न फिरते, ही मोटर 300 RPM न फिरते. मग हे कसं ओळखतात रे ते? तर एक मीटर असतं, त्या मीटरला एक तर शाफ्ट सोबत कनेक्ट करायचं किंवा त्या आता नॉन कॉन्टॅक्ट टाईप पण आले, ते लेझर बीम वगैरे सोडून तो काय करतो, रिव्हॉल्युशन मेजर करतो. तर तो जो मीटर आहे ना त्याला आपण
आपण टॅकोमीटर असं म्हणतो. काय म्हणतो? टॅकोमीटर असं म्हणतो. त्या मीटरला जर मीटर काय करतो आपल्याला आरपीएम म्हणजे मोटरची स्पीड, मोटरची किंवा कोणत्याही गोष्टीची स्पीड जर का तुम्हाला आरपीएम मध्ये मोजायची असेल, रिव्हॉल्युशन पर मिनिट असेल, रिव्हॉल्युशन पर सेकंद असेल, याच्यामध्ये जर का तुम्हाला स्पीड मोजायची असेल तर तो डिव्हाइस जो वापरतो आपण त्याला आपण म्हणतो असतो टॅकोमीटर म्हणतो. आणि हाच टॅकोमीटर कशासाठी वापरणार? आपण स्पीड मेजर करण्यासाठी वापरणार. राहिला प्रश्न आता एनर्जी मीटर. एनर्जी मीटर कशासाठी वापरणार रे? पॉवर मेजर करण्यासाठी, किंवा तुमच्या घरामध्ये किंवा कशामध्ये किती पॉवर चालली किंवा व्होल्टेज करंट किती चालला हे मेजर करण्यासाठी आपण एनर्जी मीटर वापरणार. एम्पियर अवर मीटर. तर एम्पियर अवर मीटर वापरत असतो आपण. जी बॅटरी असते ना आपली, बॅटरीची कॅपॅसिटी असते बघा, बॅटरीची कॅपॅसिटी ही एम्पियर अवर मध्ये असते. आणि याच बॅटरीची कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण काय वापरत असतो? एम्पियर अवर मीटर वापरतो. सेंटर झिरो ॲमीटर. तर सेंटर झिरो ॲमीटर पण म्हणजे ॲमीटर सरळ सरळ करायचं होतं की ॲमीटर कशासाठी वापरणार आपण? करंटला मेजर करण्यासाठी वापरणार. आता फक्त सेंटर झिरो म्हटल्यावर काय होईल? सेंटरला तो पॉईंटला झिरो राहील, या साईडला मायनस मध्ये, या साईडला प्लस मध्ये रिडिंग राहील. ते पोलॅरिटीवरती वगैरे डिपेंड करत असतं. म्हणजे ॲमीटर वापरणार आपण कशासाठी? करंट मेजर करण्यासाठी. एम्पियर अवर मीटर वापरणार आपण. जी बॅटरी वगैरे कॅपॅसिटी त्याची मेजर करण्यासाठी. एनर्जी मीटर वापरणार आपण. एनर्जी मेजर करण्यासाठी, जे घरातले आपले आपण म्हणतो ना किती पॉवर कंझ्युम झाली, किती युनिट पडले त्याच्यासाठी. आणि टॅकोमीटर वापरणार आपण कशासाठी? स्पीड मेजर करण्यासाठी मोटरची. बघा हाऊ द नंतरचा प्रश्न बघा, हाऊ टू आयडेंटिफाय द मुव्हिंग आयर्न टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. जर समजा तुमच्याकडे मुव्हिंग आयर्न टाईप इन्स्ट्रुमेंट असेल तर तुम्ही तो कसा आयडेंटिफाय करणार हे त्यांनी विचारलं. आता एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा, काही जे मीटर असतात ना हे फक्त एसी वर चालतात. असे मीटर किती कशावर चालतील? एसी वरती चालतील. काही मीटर डीसी वरती चालतात, म्हणजे डीसी वर एसी डीसी चालतात, म्हणजे एसी आणि डीसी दोन्ही क्वांटिटी मेजर करतात. काही मीटर फक्त एसी क्वांटिटी मेजर करतात, काही मीटर फक्त डीसी क्वांटिटी मेजर करतात, आणि काही मीटर असे असतात की एसी प्लस डीसी तिला कोणतीही क्वांटिटी द्या हे ते मेजर करतात. कालच्या याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, जर का तुमच्या मीटरवरती फक्त असा सिम्बॉल असेल तर तो फक्त एसी मेजर करणार. जर तुमच्या मीटरवरती हा डॅशवाला सिम्बॉल असेल तर तो फक्त डीसी मेजर करणार. आणि जर तुमच्या मीटरवरती हे असे दोन्ही सिम्बॉल असतील तर याचा अर्थ तो एसी आणि डीसी दोन्ही व्हॅल्यू मेजर करू शकतो. मग आता यांनी इथे काय विचारलेलं आहे की मुव्हिंग आयर्न टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट कसा ओळखायचा? तर सर्वात पहिले एक लक्षात राहू द्या की जर तुमचा डीसी टर्मिनल डीसी असेल ना तर त्याच्यावरती एका पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक असे टर्मिनल दिले असतात. जर तुमचा डीसी मेजर करत असेल किंवा डीसी मेजरमेंट जर तो करत असेल तो काय करणार? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीच्या दोन्ही काय दाखवणार? टर्मिनल दाखवणार. पण आता काय असतं माहितीये का, हा जो मुव्हिंग आयर्न टाईप इन्स्ट्रुमेंट असतो ना हा एसी प्लस डीसी दोन्ही मेजर करतो. त्याच्यामुळे याच्यावरती कोणत्याही प्रकारचे टर्मिनलचे मार्किंग केलेले नसते. मग टर्मिनलचे मार्किंग केलेले नसते म्हणजे त्यांनी तेच विचारलं की इथं बघा, इथं विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल मार्किंग विचारलं ना की खाली बघा टर्मिनल मार्क ॲज अ पॉझिटिव्ह, तर वन टर्मिनल कलर रेड असतो. कलर रेड असतं म्हणजे तेच रेड असलं पॉझिटिव्ह डिसाईड करतो आपण, काय निगेटिव्ह असलं तर आपण ब्लॅक डिसाईड करतो. टर्मिनल मार्क ॲज अ पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर या जो मुव्हिंग आयर्न टाईपचा इन्स्ट्रुमेंट याच्यावरती कोणत्याही प्रकारची मार्किंग नसते, कारण हा एसी आणि डीसी दोन्हीवरती चालतो. आणि आपल्याला माहिती एसीची पोलॅरिटी बदलत राहते, त्याच्यामुळे एसीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, एसीला फेज न्यूट्रल असतं. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसल्यामुळे याच्यावरती कोणत्याही प्रकारची मार्किंग नसते. म्हणून जो टर्मिनल असं ओळखून घ्यायचं ज्याच्यावरती कोणतीही टर्मिनल मार्किंग नाहीये तो कोणत्या टाईपचा इन्स्ट्रुमेंट राहणार? आपला मुव्हिंग आयर्न टाईपचा इन्स्ट्रुमेंट राहणार आहे. तो ओळखायचा तोच म्हणजे तो पर्याय एक. नंतर बघा क्वेश्चन नंबर 33, विच इज अन ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. आता मी मगाशी क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी काय विचारलं, खालीलपैकी ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कोणता आहे? आता ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी इन्स्ट्रुमेंट, जो इन्स्ट्रुमेंट लॅबमध्ये ठेवलेला आहे ज्याचा आपण फक्त रेफरन्ससाठी वापर करतो. मग लक्षात जाऊया की ॲमीटर, व्होल्ट मीटर आणि एनर्जी मीटर. आता मी तुम्हाला आत्ताही सांगितलं, आपण जेवढेही इन्स्ट्रुमेंट किंवा जेवढेही मीटर आपण डेली लाईफमध्ये ऐकतो किंवा डेली लाईफमध्ये वाचतो किंवा बघतो किंवा ज्याचा वापर करतो ते सगळेच्या सगळे नाही का सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहेत. मग या सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये सगळेच्या सगळे इन्स्ट्रुमेंट गेले. हा पण ॲमीटर पण आपण ऐकतो, व्होल्टमीटर पण बघतो, एनर्जी मीटर पण बघतो. मग उरलेला फक्त एकच प्रश्न, ऑप्शन नंबर डी उरला की टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर. आणि मगाशी तुम्हाला याचं उत्तर सांगितलं, म्हणजे तुम्हाला जरी माहित नसताना तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन मेथड असते की तुम्ही काय करता, जे ऑप्शन तुम्हाला कन्फर्म माहिती की हे उत्तर नसू शकतं ते काय करायचे, कट करायचे. मग जर जे उत्तर, आता बघा मला हे माहित होतं की ॲमीटर हा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहे, व्होल्टमीटर पण एनर्जी मीटर आहे, म्हणजे मी हे कट केले, ऑटोमॅटिकली मला चौथं उरलेलं उत्तर भेटलं टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर. आणि टँजेन्शियल गॅल्व्हनोमीटर हा कोणता एक इन्स्ट्रुमेंट आहे? ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 34 बघा, विच फोर्स प्रोड्यूस द मुवमेंट ऑफ पॉइंटर टू एन इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. मी तुम्हाला काय सांगितलं, असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे की जो इन्स्ट्रुमेंट पॉइंटरची काय करतो, मुवमेंट करतो. मग मी सांगितलं 0 पासून तर जेवढी रिडिंगची व्हॅल्यू त्या रिडिंगच्या व्हॅल्यू पर्यंत न्यायचं काम कोण करत असतो, तर तो करत असतो आपला डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि याच डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळे काय होतं, तुमचा पॉइंटर कुठे होत असतो, 0 पासून रीडिंग पोझिशनवरती जातो. मग उरला बघा आता डॅम्पिंग टॉर्कचं काय काम असतं, जे ऑसिलेशन आहे काय करणं, ऑसिलेशनला कमी करणं.
ऑसिलेशनला कमी करायचं काम कोण करतं? डॅम्पिंग टॉर्क करतो. रिपल्शन फोर्स वगैरे हे की नाही, कंट्रोलिंग फोर्स काय करतो? जो तुमचा पॉइंटर रिडिंग वरती आहे त्या रिडिंग वरच्या पॉइंटरला 0 वरती नेण्याचं काम कोण करतो? तुमचा कंट्रोलिंग टॉर्क करत असतो. अशा पद्धतीने तिन्हीच्या चारी टॉर्क मी आधी एक्सप्लेन केले आणि आता मग याचं काय विचारलं की पॉइंटर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये कोण पॉइंटर डिफ्लेक्ट करतो? त्याचं उत्तर आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क. क्वेश्चन नंबर 35 बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट? आणि मी काल सुद्धा याचं हा क्वेश्चन पण नाही का मी कालच एक्सप्लेन केलेला आहे की इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असतो? असा इन्स्ट्रुमेंट जो की काय ठेवतो? मागचे रेकॉर्ड काय करत चालतो? ठेवत चालतो. मग रेकॉर्ड ठेवणारा इन्स्ट्रुमेंट जसं की आपल्या घरातला एनर्जी मीटर आहे बघा, की आता तुम्ही किती एनर्जी वापरली आणि याच्या आधी टोटल आतापर्यंत किती वापरली हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं. मग जो एनर्जी मीटर आहे हा काय इंटिग्रेटिंग टाइप इन्स्ट्रुमेंट होता आणि इंडिकेटिंग म्हणजे काय की जो फक्त व्हॅल्यू दाखवतो, जसं आपला मीटर झाला, व्होल्ट मीटर झाला, कनेक्ट केलं की व्हॅल्यू दाखवतात, डिस्कनेक्ट केलं की व्हॅल्यू दाखवत नाही, मग त्याला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतात. पण आता त्यांनी विचारलं काय फंक्शन ऑफ इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट, तर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं फंक्शन काय असतं की तो काय करतो माहिती आहे का, ज्या मागच्या जेवढ्या व्हॅल्यू ना तेवढ्या ऍड करत चालतो. मग इथं बघा डिस्प्ले द क्वांटिटी हा इंडिकेटिंग वाला आहे, हा कोणता आहे? इंडिकेटिंग वाला आहे, म्हणजे हा पण नाहीये. इंडिकेट द क्वांटिटी मी सांगितलं, इंडिकेट करणं, जे क्वांटिटी इंडिकेट करतो त्याला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो. रेजिस्टर द क्वांटिटी, रेजिस्टर क्वांटिटी म्हणजे परिणामाची नोंद करणे. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं की जो रेजिस्टर करून ठेवतो क्वांटिटीला, जो स्टोअर करून ठेवतो, त्याच इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो? इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 36, विच पोझिशन इज इन्स्ट्रुमेंट युझिंग द ग्रॅव्हिटी कंट्रोल रीड ॲक्युरेटली? मग आता बघा हाही क्वेश्चन मी तुम्हाला काल सांगितलं होतं की ग्रॅव्हिटी कंट्रोल, दोन टाईपचे कंट्रोलिंग मेथड आपण वापरतो. एक असतं स्प्रिंग कंट्रोल, दुसरं असतं ग्रॅव्हिटी कंट्रोल. ग्रॅव्हिटी कंट्रोल म्हणजे काय? समजा हा तुमची निडल आहे, या निडलच्या नाही का इथे एक वेट लावलेलं असतं. मग जसे तुम्ही निडल्स रेडिंगवर जाणार, वापस येण्यासाठी हा वेट काय करतो? त्याला रिटर्न आणतो. मग इथं ग्रॅव्हिटी कंट्रोल असतं म्हणून आपण याला लक्षात राहतो की कधी पण नाही का ऑलवेज व्हर्टिकल डायरेक्शन किंवा उभ्या डायरेक्शन या इन्स्ट्रुमेंटला ठेवत असतो. याला जर तुम्ही आडवं ठेवलं किंवा वेगळ्या डायरेक्शन ठेवलं तर हे वेट काम करणार नाही आणि वेटनं काम केल्यानंतर मीटर प्रॉपर काम करणार नाही. म्हणून लक्षात राहतं की जेही प्रकारचे तुम्हाला ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी कंट्रोल आहे, ग्रॅव्हिटी कंट्रोलवाला कोणत्या एनी पोझिशन नाही, व्हर्टिकल पोझिशनला ऑलवेज तुम्हाला ठेवावा लागतो. स्प्रिंग कंट्रोल असेल तर तुम्ही कोणत्याही पोझिशनला ठेवलं तरी चालतं. हे सुद्धा मी काल एक्सप्लेन केलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 37 बघा, विच क्वांटिटी इज मेजर बाय अन इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप इन्स्ट्रुमेंट? आता लक्षात राहू द्या की सरळ याचा इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप जो इन्स्ट्रुमेंट असतो ना, तो फक्त आणि फक्त नाही का म्हणजे किंवा जो मेजर तर सगळंच करतो, पण ज्याला आपण इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप इन्स्ट्रुमेंट हा पॉवर मेजर करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जातो. आणि यांनी सुद्धा ते विचारलं काय मेजर करण्यासाठी वापरला जातो? तो वापरला जातो तो पॉवर मेजर करण्यासाठी. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, हाऊ टू अचीव द मॅक्झिमम अॅक्युरेसी इन अ मीटर युझिंग द अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट? आता अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट मध्ये जर तुम्हाला मॅक्झिमम अॅक्युरेसी अचीव करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? बघा मी मगाशी थोडक्यात तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचा इक्विपमेंट सेन्सिटिव्ह असेल, काय सेन्सिटिव्ह असेल तर सेन्सिटिव्ह असला तो जास्त अॅक्युरेट राहतो. मग सेन्सिटिव्हिटी वाढवतात, मी तुम्हाला सांगितलं की सेन्सिटिव्हिटी वाढली याचा अर्थ काय होतो? तुमचा जो लोडिंग इफेक्ट होता, लोडिंग इफेक्ट काय होतो? लोडिंग इफेक्ट कसा होतो? कमी होतो. आणि याच लोडिंग इफेक्टला जर तुम्हाला कमी करायचा असेल तर जो इनपुट इम्पिडन्स असतो ना, झेड आय, ज्याला आपण इनपुट इम्पिडन्स म्हणतो, इनपुट इम्पिडन्स वाढला तर जो मीटरमधून जाणारा करंट कमी होणार. मग मीटरमधून जाणारा करंट कमी झाला याचा अर्थ मीटर ॲज अ लोड काम करणार नाही, तो फक्त मीटरचंच काम करणार. मग लोडिंग इफेक्ट कमी होणार आणि लोडिंग इफेक्ट कमी झाला म्हणजे सेन्सिटिव्हिटी वाढणार, सेन्सिटिव्हिटी वाढली की अॅक्युरेसी ऑटोमॅटिकली वाढणार. आणि त्यांनी विचारलं की मॅक्झिमम अॅक्युरेसी मेजरमेंटची अॅनालॉग म्हणजे अचीव्ह करण्यासाठी आपण काय करतो? टू कीप लो इनपुट इम्पिडन्स, का नाही इनपुट इम्पिडन्स आपल्याला वाढवावं लागतं. कीप हाय इनपुट इम्पिडन्स म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे की इम्पिडन्सला आपण जर वाढवलं इनपुटच्या तर ऑटोमॅटिकली तुमची अॅक्युरेसी वाढणार आणि अॅक्युरेसी वाढली सेन्सिटिव्हिटी वाढणार आणि सेन्सिटिव्हिटी वाढली की अॅक्युरेसी वाढणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, या सगळ्या याच्यामध्ये नाही का जो म्हणजे आता ज्या रिडिंग असतात, आता काय असतं तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की एखादा मीटर आहे, तो मीटर काय करू शकतो? सध्या समजा त्याला 1 अँपिअर पर्यंत करंट मेजर करू शकतो. पण आपल्याला जर का त्याच मीटरला त्याच्या काय करायचं 10 अँपिअर पर्यंतचा करंट मेजर करायचा असेल तर आपण त्या मीटरची रेंज एक्सटेन्शन म्हणते. मग या रेंज एक्सटेन्शन वरती नाही का तुम्हाला इथं आता एक एमसीक्यू आहे, मी तुम्हाला हा एक्सप्लेन करणार आहे. पण जर समजा तुमचा एमिटर असेल ना, तर एमिटरच्या शंटमध्ये, एमिटरच्या जो करंट रेजिस्टन्स त्याच्या काय करतात शंटमध्ये आपण रेजिस्टन्स लावतो. मग त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी काढायची? म्हणजे काय होतं, जर समजा हा एमिटर आहे ना, या एमिटरच्या समजा शंटमध्ये किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स लावणार? क्वेश्चन काय देतात ते की हा एमिटर आहे, या एमिटर हाता किती करतो? 1 अँपिअर पर्यंतचा करंट मेजर करतो. आणि जर तुम्हाला त्याला 10 अँपिअरचा करंट मेजर करायचा असेल, बघा जर त्याला जास्त क्वांटिटी त्याच्याकडून मेजर करून घ्यायची याचा अर्थ तुम्हाला त्याला काहीतरी चेंजेस करावे लागतील. मग चेंजेस काय करावे लागतात? तर तिथं एका शंट रेजिस्टन्स जोडावा लागतो.
काय जोडावं लागतो रे, शंटचा रेझिस्टन्स जोडावा लागतो. आणि मग शंट रेझिस्टन्स किती व्हॅल्यूचा जोडावा लागेल, जेणेकरून याचं काय करेल, या मीटर म्हणजे आता काहीतरी व्हॅल्यू ठरवावं लागेल ना आपल्याला, कोणता थोडी उचलून जमणार आहे. नाही, मग याची कशी या रेझिस्टन्स शंट रेझिस्टन्सची किती व्हॅल्यू असते, की नेमकं कोणत्या व्हॅल्यूचा शंट रेझिस्टन्स इथं जोडायचा, हे कशावरती डिपेंड करतं बघा. हा असतो RSH. आता RSH म्हणजे कोणत्या व्हॅल्यूचा शंट रेझिस्टन्स जोडायचा, हा डिपेंड करतो तुमचा RM म्हणजे असतं मीटरचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे, या मीटरचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे तो. परत एम म्हणजे असतो एक तो मल्टिप्लाइंग फॅक्टर -1. आता हा एम म्हणजे काय असतं बघा, हा एम म्हणजे असतो बघा तुम्हाला किती व्हॅल्यू मेजर करायची. मी काय सांगितलं, आपल्याला 10 एम्पियर व्हॅल्यू किती व्हॅल्यू मेजर करायची करंटची, आणि या आधी मीटर किती व्हॅल्यू मेजर करत होता. म्हणजे आता या कंडिशन मध्ये जर म्हटलं मला 10 व्हॅल्यू मेजर करायची होती, आणि या आधी मीटर माझा किती व्हॅल्यू मेजर करत होता 1, म्हणजे इथे एम ची व्हॅल्यू किती आली असते, एम इज इक्वल टू आला असतं 10, कारण इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आला असतं 10. पण आता या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं बघा, यांनी काय सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ द शंट रेझिस्टन्स रिक्वायर टू मेजर द 10 मिली एम्पियर करंट विथ 1 मिली एम्पियर. म्हणजे तो आधी किती मेजर करायचा होता रे, 1 मिली एम्पियर एवढा मेजर करत होता, त्याला आपल्याला किती मेजर करायचे, 10 मिली एम्पियर एवढं. किती मेजर करायचे, 10 मिली एम्पियर एवढं. म्हणजे आपण याच्यावरून एम काढू शकतो. पण बघा याच्यानंतर यांनी पुढे काहीच दिलेलं नाहीये. म्हणजे इथं बघा RM ची जी व्हॅल्यू असते, रेझिस्टन्स मीटरचा इंटरनल रेझिस्टन्स किती, मी सांगितलं तुम्हाला, या मीटरचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे, हा जर आपल्याला माहित नसेल तर आपण हे व्हॅल्यू फाइंड करू शकतो का रे, तर नाही करू शकत. त्याच्यामुळे हा क्वेश्चन नाही का तसा सॉल्व्ह करता येत नाही. हा, आता जर का तुम्ही याला पकडलं, याचं समजा असं कन्सिडर केलं घ्यायचे नाही का, इंटरनल रेझिस्टन्स तुम्ही काहीतरी कन्सिडर करणार, पण तो किती करणार. जर तुम्ही गुगलवरती बघितलं, ते काय म्हणतात, एक 27 पर्यंत काय करा, 27 किंवा 30 ओहम पर्यंत तुम्ही काय करणार, याचा इंटरनल रेझिस्टन्स काय करायचा, कन्सिडर करायचा. दिलेला आहे का त्यांनी, नाही दिलेला, मग हा क्वेश्चन नाही का तसा सॉल्व्ह होत नाही. पण जर का तुम्ही इथं 27 किंवा 30 व्हॅल्यू जर का पुट केली ना, तर या क्वेश्चनचं बरोबर उत्तर बघा 3 येतं. ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर, आणि निमीनुसार हेच दिलेलं आहे. एवढ्या डेटावरती हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. म्हणून मी तुम्हाला बघा फॉर्म्युला सांगितला, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, मी तसं ग्रुपवरती टाकून दिले. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. आणि हाच फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, याचे रेंज एक्सटेन्शनचा शंटची व्हॅल्यू काढू शकतो. आणि अशाच टाईपचे प्रश्न इथं तर विचारत, पण कॉम्पिटेटिव्ह मध्ये या टाईपचे प्रश्न जरा जास्त विचारले जातात. तर एवढ्या डेटातून हा सॉल्व्ह करू शकत नाही. मग लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1 आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, तर दिलेलं आहे. आता आणि का दिलेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला, कारण त्यांनी 27 ते 30 ओमच्या जवळपास जर तुम्ही इंटरनल रेझिस्टन्स पकडला, तर याचं उत्तर बरोबर येऊ शकतं. बघा, अशा पद्धतीने आपण जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट होतं, या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती जेवढेही मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू होते, की जे एमसीक्यू तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आणि जे 2 पार्ट मी घेतले ना, याच 2 पार्टमधून तुम्हाला मॅक्झिमम एमसीक्यू, मी काय सांगते की मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू जे मॅक्झिमम एमसीक्यू तुम्हाला क्वेश्चन किंवा याच्यामध्ये बघायला मिळतील, ते याच्यातूनच बघायला मिळतील. त्यामुळे हे जे दोन्हीच्या दोन्ही लेक्चर आणि या आधीचे घेतलेले सगळे मॉड्यूल तुम्ही व्यवस्थित बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्या व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचे जेही मित्र इलेक्ट्रिशियनचे फर्स्ट इयरला जे तयारी करते सीबीटी एक्झामचे त्यांच्यासोबत. धन्यवाद.